कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर आपण आता काय करूया, आता आपण बघूया कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम बघूया. आजच्या आपण लेक्चरमध्ये काय बघणार आहे? कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. सर म्हणजे आतापर्यंत आपली सगळी बेसिकची केमिस्ट्री आहे. म्हणजे काय म्हणलं जनरल केमिस्ट्री म्हणजे प्रोटीन असेल किंवा विटामिन्स असतील ते सगळं आपण बेसिक लेव्हलला काय झालं सगळं शिकलं. आता ह्यांचे होणारे मेटाबॉलिझम काय म्हणले ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझम. सर पण मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे ऍक्च्युअली असा त्याची जी म्हणजे जो मॉलिक्युल आहे ना मॉलिक्युल मध्ये जो बिग मॉलिक्युल आहे त्या बिग मॉलिक्युलचे असणारे जे सिंपल जे प्रोसेस आहेत त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. अंडर मेटाबॉलिझम मध्ये काय केलं जात असतात कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम ह्या दोन काय असतात टर्म असतात. एक काय म्हणलं मी कॅटाबॉलिझम, एक काय म्हणलं मी कॅटाबॉलिझम आणि दुसरं काय म्हणलं मी मेटाबॉलिझम. एक कॅटाबॉलिझम आणि दुसरं म्हणजे असं मेटाबॉलिझम. आता कॅटाबॉलिझम मध्ये कट करणे म्हणजे काय केलं जातं ब्रेकडाऊन. काय केलं जातं ब्रेकडाऊन. यामध्ये काय असतात ब्रेकडाऊन काय जातं असलं जात असतात. आणि मेक मेक म्हणजे याच्यास एकत्र येणे म्हणजे काय केलं जातं असतात लिगेंड म्हणजे लिंकेज. म्हणजे ह्याच्यामध्ये जे मॉलिक्युल आहे त्याला ब्रेक डाऊन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जे स्मॉलर मॉलिक्युल आहेत ते काय केलं जातं एकत्र आणले जातात. स्मॉलर मॉलिक्युल काय असतात एकत्र आणले जातात. ह्याला म्हणलं जातं कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. सॉरी मेटाबॉलिझम म्हणतो, ह्याला म्हणलं जातं अनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम ह्या दोघांची जी प्रोसेस आहे हे दोन जे टर्म आहेत या दोन टर्म मध्ये एकत्र मिळून म्हणतात ह्याला मेटाबॉलिझम. काय म्हणलं जातं मेटाबॉलिझम. त्याच्या अंडरमध्ये कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. काय म्हणलं मी कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम हे चाललं जातं ह्यालाच म्हणलं जातं असं मेटाबॉलिझम काय जातं म्हणलं जातं असं. म्हणजे आपण ज्या रिएक्शन शिकणार आहे काही त्या रिएक्शन कशा असू शकतात, काही तर ब्रेक म्हणजे कॅटाबॉलिक रिएक्शन असू शकतात किंवा काय याच्या असतात मेटाबॉलिक काय जातं रिएक्शन काय जातं असू शकतात किंवा काय जातं मेटाबॉलिक काय जातं रिएक्शन असू शकतात. आता आपण शिकणार आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. काय शिकणार आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. आता सगळ्यात पहिल्यांदा सर का शिकायचं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम का शिकायचंय. आता मला सांगा आपल्याला प्रिकर्सर ऑफ एनर्जी म्हणजे सगळ्यात मेन जो सोर्स आहे प्रिकर्सर ऑफ एनर्जी हे कोण आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत. कोण आहेत कार्ब्स आहेत. म्हणजे कोण आहेत कार्बोहायड्रेट्स प्रिकर्सर ऑफ द्यायचे असतात एनर्जी ऑफ द्यायचे असतात ह्युमन लिव्हिंग सिस्टीम आहे. म्हणजे ह्यामध्ये कार्बोहायड्रेटच्या अंतरी येणारे तुम्हाला आठवतात का मी तुम्हाला सांगितले होते सर काय मोनोसॅक्राइड काय डायसॅक्राइड काय पॉलिसॅक्राइड असतात ग्लुकोज फ्रुक्टोज वगैरे येतात. हा त्यांचेच मेटाबॉलिझम म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन करून आपल्याला काय करायचं एटीपीचं प्रोडक्शन करायचं. त्या मॉलिक्युलचं काय करायचंय ब्रेकडाऊन करून काय करायचंय एटीपीचं काय करायचं प्रोडक्शन करायचंय. आता सगळ्यात पहिल्यांदा सिमिलर आणि सगळ्यात मोस्ट ऑफ द टाइम यूज होणारे आपल्या लिव्हिंग सिस्टीम मध्ये दॅट इज नथिंग बट ग्लुकोज. काय म्हणलं जातं मी ग्लुकोज. आता ग्लुकोज पासून एनर्जी जर प्राप्त करायची असेल एनर्जी काय जर घ्यायची असेल त्यामध्ये काय असतं ग्लायकोलायसिस टीसीएस सायकल आणि शंट पाथवे असतात. आणि काय जातात शंट पाथवे म्हणजे हेक्झोस मोनोस फॉस्फेट असं काय म्हणलं जातं पाथवे असं काय म्हणलं जातं असं. आता एक एक पाथवे कसा आहे आणि किंवा काय त्यापासून एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ग्लायकोलायसिस. सर नावातच आहे म्हणजे कसं ग्लुकोजचं काय करणे लायसिस करणे. ग्लुकोजचं काय करणे लायसिस म्हणजे ग्लुकोजचं काय करायचं ब्रेकडाऊन करायचं. ग्लुकोजचं काय करायचं ब्रेकडाऊन करायचं म्हणजे दॅट इज नथिंग बट कॅटाबॉलिक रिएक्शन. दॅट इज नथिंग बट काय असतात कॅटाबॉलिक रिएक्शन असं जात असतात. ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लायकोलायसिस जे डिफाईन आहे इट इज अ सिक्वेन्स ऑफ द सिरीज. काय म्हणलं इट इज अ सिक्वेन्स ऑफ द सिरीज टू कन्वर्ट द ग्लुकोज टू द पायरुवेट. कन्वर्ट द ग्लुकोज टू द पायरुवेट. ह्यालाच काय म्हणलं जातं असं ग्लायकोलायसिस म्हणतात. ह्यालाच काय म्हणलं जातं असं ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिसच्या पाथवे काय असतात त्याच्यामध्ये स्टेप काय काय ते पण सगळ्यात पहिल्यांदा सर ग्लायकोलायसिस होते म्हणजे हे लिव्हिंग सिस्टम मध्ये होत आहे. म्हणजे हे याच्यात आपण जे प्रोकॅरियोटिक आहे युकॅरियोट्स आहेत त्यांच्यामध्ये पण होतं हो. म्हणजे ग्लायकोलायसिस इज अ कॉमन पाथवे फॉर द याच्यात एनोरोबिक रेस्पिरेशन आणि एरोबिक रेस्पिरेशन. फॉर द एनोरोबिक रेस्पिरेशन आणि काय जातं एरोबिक रेस्पिरेशन साठी काय जातं कॉमन पाथवे असतो. आणि ही रिएक्शन असते ती कुठं होते तर सायटोप्लाझम ऑफ द सेल. कुठं होते असते तर सायटोप्लाझम ऑफ द सेल मध्ये काय केलं जाते रिएक्शन काय जाते केलं जात असेल. आता सगळ्यात पहिल्यांदा ग्लुकोज आला मस्तपैकी. ग्लुकोजचं काय केलं ग्लुकोजचं ऍक्च्युअल कन्व्हर्जन झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्यामध्ये एन्झाईम कुठला वापरला हेक्झोकायनेज. आणि सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात ठेवायचं ग्लुकोज कन्व्हर्जन टू द ग्लुकोज 6 फॉस्फेट इट इज अन इरिव्हर्सिबल रिएक्शन. तुम्हाला विचारलं जातं की बाई ग्लायकोलायसिस मध्ये याच्यासाठी एमसीक्यूला विचारलं इट इज इरिव्हर्सिबल रिएक्शन इन द ग्लायकोलायसिस. खाली 4 ऑप्शन देतील आणि त्यामधला एक ऑप्शन असेल ग्लुकोज इज कन्व्हर्टेड टू द ग्लुकोज 6 फॉस्फेट. इट इज नथिंग बट इरिव्हर्सिबल रिएक्शन असतात. ह्याच्यामध्ये 3 रिएक्शन ही ग्लुकोज वाली एक आहे फ्रुक्टोज वाली एक आहे आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट वाली. ह्या 3 कशात इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. तर बाकीचे मोस्ट ऑफ द टाइम मी काय म्हणलं मोस्ट ऑफ द टाइम ग्लायकोलायसिस इट इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन बट ओनली 3 आर द स्टेप्स आर
आर दे आर इरिव्हर्सिबल रिएक्शन. दे आर व्हॉट इरिव्हर्सिबल काय जाते रिएक्शन असतात. म्हणजे ही ऍक्च्युअली म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन एकदा ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये झालं तर ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होऊ शकत नाही, कारण की हेक्झोकायनेज मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये काय जातं, जसं एकदा ह्याचं कन्व्हर्जन झालं तर ह्याच्या पुढच्या ह्याला उलटी जर रिएक्शन करायची असेल तर त्यामध्ये इनहिबिटर काय जातात असले जातात. काय असतात इनहिबिटर्स असतात. ते इनहिबिटर्स काय करतात, एकदा हिथून एकदा पुढे आल्यानंतर ते काय करतात मागे जाऊ देत नाही. एकदा काय करू देत नाही तर मागे जाऊ देत नाही. हे काय करतात एन्झायमॅटिक इनहिबिटर्स असतात. आता मी काय म्हणलं एन्झायमॅटिक इनहिबिटर्स म्हणजे कसं असतात, काही तर कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स. हा सर मी ऐकलंय. हा तशा टाईपचेच काय जातं इनहिबिटर्स असतात की जेणेकरून एकदा हिथून सायकल इथं आली तर ही सायकल उलटी जात नाही. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये करताना तुला एका एटीपीची काय लागते गरज लागते. कशाची गरज लागते एटीपी. म्हणजे एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं ते एडीपी मध्ये होते. एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होते एडीपी. आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट झाला सर. आता मग ग्लुकोज 6 फॉस्फेट, आता ग्लुकोज 6 फॉस्फेटला मी कन्व्हर्ट केला माझ्या आयसोमरायझेशन घेऊन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन केला मी फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. मग दॅट इज नथिंग बट फॉस्फोकायनेज आयसोमरेज. सर मला आठवत आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तुम्ही सांगितलं होतं, तर मला सांगा पोराओ, ग्लुकोजचे पण 6 मॉलिक्युल आहेत, फ्रुक्टोजचे पण 6 मॉलिक्युल आहेत, पण ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कशाचा फरक आहे तर तुझ्या ह्याच्यात ग्रुपचा फरक आहे. कशाचा फरक आहे तर तुझ्या ग्रुपचा. ग्लुकोज मध्ये कुठला ग्रुप आहे आरडीआयडी ग्रुप आहे. फ्रुक्टोज मध्ये कुठला ग्रुप आहे तर किटॉनचा ग्रुप आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एक मध्ये काय करतात एकमेकांमध्ये काय करू शकतात तर ह्याचा बदल करू शकतात, एकमेकांमध्ये बदल करू शकतात. म्हणजे दिस आर द नथिंग बट आयसोमर्स. काय म्हणलं जातं आयसोमर्स. म्हणजे देट इज द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय म्हणलं मी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट इन अ स्ट्रक्चर. त्यामुळे ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये होतं. आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये अजून एकदा काय केलं जातं एटीपीचा यूज केला जात असतो. एटीपीचा यूज करून अजून एक फॉस्फेट काय जातं घुसळवला जातं, अजून एक फॉस्फेट काय जातं टाकलं जातं. म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 16 बिस फॉस्फेट मध्ये होणार. आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 16 बिस फॉस्फेट मध्ये झालं. त्यामध्ये काय केलं एटीपीचं काय जातं यूज केला जातं केला. आता फ्रुक्टोज 16 बिस फॉस्फेट आता काय केलं जातं लायसिस केलं जातं. काय केलं जातं लायसिस म्हणजे इथे काय केलं जातं ब्रेकडाऊन केलं जातं. म्हणजे मला सांगा पुराव की ग्लुकोज हा किती कार्बनचा मॉलिक्युल आहे. ग्लुकोज हा 5 कार्बनचा. 5 कार्बनचा आहे ग्लुकोज. ग्लुकोज 6 कार्बनचा आहे. तर 6 कार्बनच्या ग्लुकोजला तीन तीन मध्ये हिस्सा केला जातो. म्हणजे 3 कार्बनचा एक मॉलिक्युल आणि 3 कार्बनचा काय जातं एक मॉलिक्युल काय जातं केला जातो. 3 कार्बनचा एक मॉलिक्युल आणि 3 कार्बनचा एक काय मॉलिक्युल काय जातं कन्व्हर्ट केला जातो. पहिला मॉलिक्युल असतो दॅट इज नथिंग बट डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. दॅट इज नथिंग बट डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. आणि दुसरा जो असतो दॅट इज नथिंग बट ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट असतात. कुठला असतो जात असतो ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा काय जातो दुसरा असतो. त्यानंतर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. काय म्हणलं मी ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. काय म्हणलं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज काय वापरतात एन्झाइम वापरतात. आणि फॉर्मेशन कशामध्ये केलं जातं 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट मध्ये काय जातं कन्व्हर्जन काय जातं केलं जातं. म्हणजे आतापर्यंत पुरावा काय झालं सर मी ग्लुकोज घेतला ग्लुकोजचं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये झालं 6 ग्लुकोज 6 फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आयसोमरायझेशन होईल त्यामध्ये फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं फ्रुक्टोज 16 फॉस्फेट मध्ये झालं. त्यामध्ये दोघांमध्ये बदल झाला डायहायड्रोक्सी ऍसिटोन फॉस्फेटेज ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटेज ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटेजला घेतला. आता तो कशामध्ये कन्व्हर्जन केलं जाणार मस्तपैकी एन्झाइम वापरायचा दॅट इज नथिंग बट फॉस्फोग्लिसरेट कायनेज. कुठला वापरायचा फॉस्फोग्लिसरेट कायनेज एन्झाइम वापरायचा. कुठला वापरायचा फॉस्फोग्लिसरेट कायनेज आणि कन्व्हर्जन करायचं 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन करायचं 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. आणि मग फॉस्फोग्लिसरेट म्युटेज काय म्हणलं फॉस्फोग्लिसरेट म्युटेज एन्झाइम वापरून कशामध्ये कन्वर्ट करायचं 3 फॉस्फोग्लिसरेटचं 2 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. त्यानंतर 2 फॉस्फोग्लिसरेटचं फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये विथ एन्व्हायरमेंट ऑफ एन्झाइम इनोलेज. कुठला इनोलेज काय जातं एन्झाइम. आणि फॉस्फोइनॉल पायरुवेटचं कन्व्हर्जन करायचं पायरुवेट मध्ये. फॉस्फोइनॉल पायरुवेटचं कन्व्हर्जन करायचं पायरुवेट मध्ये दॅट इज अ पायरुवेट कायनेज. काय वापरतात पायरुवेट कायनेज. म्हणजे आतापर्यंत ह्याच्यामध्ये काय वापरलं 4 स्टेप मध्ये म्हणजे 2 स्टेप मध्ये एटीपीचं फॉर्मेशन केला 2 स्टेप मध्ये एटीपीचा काय केला युज केला 2 स्टेप मध्ये एटीपीचा काय झाला युज काय जातं केला. म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी काय म्हणलं ग्लायकोलायसिस इट इज ऍक्च्युअली युनिव्हर्सल पाथवे. ग्लायकोलायसिस इट इज अ युनिव्हर्सल पाथवे असलं जातं. म्हणजे बोथ एरोबिक आणि एनोरोबिक मध्ये चाललं जातं. कुठे चाललं जातं तर सायटोप्लाझम मध्ये असतं. कुठे असलं जातं तर सायटोप्लाझम मध्ये काय जातं असलं जातं.
आणि दॅट इज याच्याचं ग्लुकोजला कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? पायरुवेटमध्ये काय जातं? केलं जातं ग्लायकोलायसिसमध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल आता मला सांगा मी काय म्हणले जे एरोबिक असतात, अनएरोबिक असतात. आता दोन्हीकडे एटीपीची रिक्वायरमेंट सेम असेल का वेगळी असेल? मला सांगा बरं. दोन्हीकडे एटीपीची रिक्वायरमेंट सेम असेल की वेगळी? सर ऑफकोर्स दोन्हीकडची रिक्वायरमेंट वेगवेगळी असणार. कारण की याच्या रिक्वायरमेंट वेगवेगळी कशा असतात? तुझे जे सेल्स असतात, सेलच्या लेबरवरती असतं. मला समजा आता अनएरोबिक आणि एरोबिक याच्या पातळी असलं जात असं म्हणजे अनएरोबिक वाल्याकडे एवढ्या याच्या सेल लेबर म्हणजे एवढ्या याच्या सेल काय जास्त नसतात. पण एरोबिक वाल्याकडे जरा याच्या सेल्स असणार किंवा ऑर्गेनस वगैरे जरा जास्त असणार. म्हणजे त्यामुळे याच्या एरोबिक पातळीमध्ये याच्या 7 एटीपीचं फॉर्मेशन होतं. अनएरोबिक मध्ये याच्या फक्त 2 एटीपी काय लागले जात असतात. हे झालं याच्या ग्लायकोलायसिस मध्ये 7 एटीपी इन एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक मध्ये 2 एटीपीचं असलं जातं. ह्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल स्टेप सगळ्यात पहिली फर्स्ट इरिव्हर्सिबल स्टेप कुठली आहे? ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये विथ इन्व्हॉल्वमेंट कुठला एन्झाइम? हेक्झोकायनेज. विथ इन्व्हॉल्वमेंट कुठला एन्झाइम? हेक्झोकायनेज. विथ इन्व्हॉल्वमेंट कुठला? हेक्झोकायनेज. म्हणजे सर माझी ग्लायकोलायसिस झाली. आता ग्लायकोलायसिस झाली सर तुम्ही म्हणताय आता तुमचं करून पार झाले ग्लुकोज ग्लुकोज 6 फॉस्फेट वगैरे. पण आता ह्याला मी पाठ कसा करू? पाठ करायसाठी एक ट्रिक आहे. दॅट इज नथिंग बट ग्लुकोज, दुसऱ्या जीचा ग्लुकोज 6 फॉस्फेट, त्यानंतर एफ पासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, दुसऱ्या एफ पासून फ्रुक्टोज 1 6 फॉस्फेट, डो पासून याच्या डायहायड्रॉक्सी फॉस्फेट असतात. डोंट गेट इकडचा एक गेट एक राहील दॅट इज ग्लिसरॉलडिहाइड 3 फॉस्फेट. त्यानंतर बिग दॅट इज 1 3 फॉस्फोग्लिसरेट. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये याच्या 3 फॉस्फोग्लिसरेट आणि पी म्हणजे याच्या जो पहिला वर्ड आहे ज्याचा याच्या शब्दाचा पहिला पहिला काय वर्ड काय याचा उचलायचा. म्हणजे याच्या बिग मी काय म्हणलं याच्या गुड गर्ल्स डोंट गेट डोंट गुड गर्ल्स फाइंड फ्रेंड डोंट गेट बिग प्रॉब्लेम्स प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे याच्या चांगल्या मुली कुठल्या याच्या मोठी प्रॉब्लेम करू नका असं म्हणले. जी पासून ग्लुकोज, दुसऱ्या जी पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट, एफ पासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, दुसऱ्या एफ पासून फ्रुक्टोज 1 6 20 फॉस्फेट, डू पासून याच्या डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट, गेट पासून ग्लिसरॉलडिहाइड 3 फॉस्फेट आणि नंतर याच्या बिग पासून म्हणजे 1 3 20 फॉस्फोग्लिसरेट, दुसऱ्या पी पासून 3 फॉस्फोग्लिसरेट, त्यानंतर दुसऱ्या पी पासून 2 फॉस्फोग्लिसरेट, फॉस्फोइनॉल पायरुवेट आणि पायरुवेट. हे याच्या जरा असं स्टार्टिंगला लक्षात नाही राहणार पण हीच गोष्ट तुम्ही 5 वेळा जर लिहून काढली तर लक्षात राहते की गुड गर्ल्स याच्या फाईन म्हणजे याच्यात 1 3 फॉस्फेट नंतर 3 येते 3 नंतर 2 येते फॉस्फोइनॉल पायरुवेट येते ग्लुकोज ग्लुकोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1 6 फॉस्फेट नंतर दोघांमध्ये याच्या डायहायड्रॉक्सी ऍसिड फॉस्फेट ग्लिसरॉलडिहाइड 3 फॉस्फेट ग्लिसरॉल नंतर 1 3 20 फॉस्फोग्लिसरेट 2 फॉस्फोग्लिसरेट 3 फॉस्फोग्लिसरेट 2 फॉस्फोग्लिसरेट फॉस्फोइनॉल पायरुवेट आणि पायरुवेट आणि काय येते पायरुवेट. म्हणजे आता ग्लायकोलायसिस झालं. ग्लायकोलायसिस मध्ये याच्या टोटल एटीपीचं फॉर्मेशन 7 दॅट इज इन एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक मध्ये याच्या 2चं फॉर्मेशन अनएरोबिक मध्ये 2चं फॉर्मेशन. आता म्हणजे माझी ग्लायकोलायसिस झाली कंप्लीट. आता ग्लायकोलायसिस नंतर बघूया टीसीए सायकल दॅट इज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिडिक सायकल दॅट इज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा ह्यालाच म्हणलं जातं सिट्रिक ऍसिड सायकल. त्यालाच काय म्हणलं जातं सिट्रिक ऍसिड सायकल. म्हणजे सिट्रिक ऍसिडचं काय जातं फॉर्मेशन फॉर्मेशन काय जातं केलं जातं. मला सांगा ग्लुकोज हा मॉलिक्यूल 6 कार्बनचा होता. म्हणजे ग्लुकोज मध्ये 6 मॉलिक्यूल आहेत आणि शेवटी पायरुवेट झाला. तर पायरुवेट पण 6 मॉलिक्यूलचा आहे. अरे नाही. पायरुवेट 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट आहेत 3-3 कार्बनचे. काय तसं 2 पायरुवेट आहेत मग 3-3 कार्बनचे. किती 2 पायरुवेट 3-3 कार्बनचे. आता तसंच आता सिट्रेट. आता इथं बघूया आपण सिट्रिक ऍसिड सायकल म्हणजे टीसीए सायकल. टीसीएस सायकल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये असतात. आता हे मला सांगा हे पूर्णपणे दोन्हीकडे असते. दिस इज युनिव्हर्सल पाथवे. ग्लायकोलायसिस इज युनिव्हर्सल पाथवे. म्हणजे सहित तू काय करू शकतो ते एरोबिक किंवा अनएरोबिक असतात. पण आता तू आता टीसीए सायकल कडे गेला दिस इज अन स्ट्रिक्टली एरोबिक पाथवे. दिस इज अन व्हॉट असतात स्ट्रिक्टली एरोबिक पाथवे असतात. हा काय जातो स्ट्रिक्टली काय जातो एरोबिक काय जातो पाथवे असला जात असतो. म्हणजे हे फक्त याच्यास होतं ते फक्त आणि फक्त एरोबिक जे याच्या असतात सेल्स असतात किंवा याच्या एरोबिक एरोबिक्स ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्येच काय जातं हे काय जातं केलं जात असतात. अनएरोबिक मध्ये होत नाही. आता ह्याच्यामध्ये करताना सगळ्यात पहिल्यांदा दिस इज इंटरमिजिएट रिएक्शन असते. ठीक आहे ते इंटरमिजिएट रिएक्शन असते म्हणजे ऑक्झिल ऍसिटेट प्लस ऍसिटाइल कोएन्झाइम ए मिळून काय बनवतात सिट्रेट दॅट इज नथिंग बट सिट्रेट विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द सिट्रेट सिंथेटेज. ओके म्हणजे सर ऑक्झल ऍसिटेट आहे. ऑक्झल ऍसिटेट हा माझा 4 कार्बनचा मॉलिक्यूल आहे बरोबर. ऍसिटाइल कोएन्झाइम हे माझा 2 कार्बनचा मॉलिक्यूल आहे बरोबर. 4 प्लस 2 मिळून किती झाले 6. 4 प्लस 2 मिळून किती झाले 6 मॉलिक्यूल झाले. दॅट इज नथिंग बट सिट्रेट झाला. आणि ऑक्झल ऍसिटेट प्लस ऍसिटाइल कोएन्झाइम मिळून सिट्रेट दॅट इज नथिंग बट सिट्रेट सिंथेटेज. काय झालं त्याच्यात सिट्रेट सिंथेटेजचं काय झालं फॉर्मेशन झालं. आता सिट्रेट
सिट्रेटचं कन्व्हर्जन होतं आता आयसोसिट्रेट मध्ये. सिट्रेटचं कन्व्हर्जन 6 कार्बन मॉलिक्युलचं कन्व्हर्जन होतं म्हणजे आयसोसिट्रेट म्हणजे 6 असतात. म्हणजे आयसोमरायझेशन प्रोसेस दॅट इज नथिंग बट आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज. दॅट इज नथिंग बट आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज. आणि आयसोसिट्रेटचं परत एकदा मॉलिक्युल होतं अल्फा किटोग्लुटारेट मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? अल्फा किटोग्लुटारेट मध्ये काय जातं कन्व्हर्जन काय जातं केलं जातं. म्हणजे काय म्हणलं ग्लायकोलायसिस. काय म्हणलं मी? ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिस मध्ये गेलं तर ग्लुकोज हा 6 कार्बनचा होता. तिथून याच्या शेवटपर्यंत याच्या 3 कार्बन पर्यंत आला. दॅट इज 2 मॉलिक्युल मध्ये. इथं काय होतं 6 कार्बनचा याच्या सिट्रेट असतो. तो ऑक्झॅला सिट्रेट पर्यंत जाईपर्यंत 4 कार्बनचा होता. म्हणजे अल्फा कीटोग्लुटारेट के पहले म्हणजे अल्फा कीटोग्लुटारेटच्या पहिल्यांदा आणि अल्फा कीटोग्लुटारेटच्या नंतर एक कार्बन काय होतं रिमूव्ह केलं जातं. दॅट इज नथिंग बट डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस. दॅट इज नथिंग बट डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस असतात. म्हणजे याच्यासाठी इथं 5 कार्बनचा मॉलिक्युल होतो आणि इथं सक्सिनेट टू द्यायच्या फ्युमारेट पर्यंत 5. इथं याच्यासाठी इकडे एकदा गेला तर इथं मॅलेटचा 4 कार्बनचा मॉलिक्युल. इथं काय होतं मॅलेटचा 4 कार्बनचा काय जातं मॉलिक्युल फॉर्मेशन होतं. आणि शेवटी इथं काय जातं सिट्रिक ऍसिडचं फॉर्मेशन केलं जातं. शेवटी सिट्रिक ऍसिडचं फॉर्मेशन. म्हणजे मला सांगा ग्लायकोलायसिस मध्ये टोटल एटीपीचं फॉर्मेशन 7 असलं जात असतात. दॅट इज एरोबिक असतात आणि एनएरोबिक मध्ये 2 असतात. आता ह्यामध्ये एक ध्यानात ठेवायचं जे याच्याचं जीडीपीचं फॉर्मेशन जिथं होतं म्हणजे याच्याचा सक्सिनेट म्हणजे सक्सिनेट टू द फ्युमारेट पर्यंत एक जीडीपीचं फॉर्मेशन होतं. दॅट इज नथिंग बट याच्याचा दिस इज नोन ॲज अ सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरायलेशन. काय म्हणलं जात असतात? सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरायलेशन म्हणजे डायरेक्ट एटीपीचं फॉर्मेशन. काय म्हणलं मी? डायरेक्ट एटीपीचं काय जातं फॉर्मेशन. इथंच ग्लायकोलायसिस मध्ये पण दिस इज ऑल्सो सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. दिस इज ऑल्सो सबस्ट्रेट लेवल काय जातं फॉस्फोरायलेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय जातं हे होत नाही म्हणजे याच्या एटीएस मध्ये रिएक्शन जात नाही. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन म्हणजे एनएडीएच आणि एफएडीएच ते पुढे तुम्हाला नंतर समजेल की याच्या मी काय म्हणतोय की याच्या एटीएस मध्ये जाऊन एटीचं फॉर्मेशन एनएडीच्या ना इथं डायरेक्ट एटीपीचं एडीपी आणि एडीपी इथं काय होतं हे दोन्ही पण काय सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि इथं पण जीडीपी असलं जातं दॅट इज नथिंग बट काय जातं सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरायलेशन असतात. म्हणजे एनएडी फॉर्मेशन तीनदा होतं. एफएडीएच दोनदा होतं. जीडीपीचं एकदा होतं आणि टोटल एटीपीचं फॉर्मेशन किंवा युटिलायझेशन किती होतं तर 10 होतं. किती होतं तर 10 होतं. म्हणजे मी काय म्हणलं टीसीए मध्ये 10 झाले आणि ग्लायकोलायसिस मध्ये किती झाले 7 झाले. ग्लायकोलायसिस मध्ये किती झाले 7 झाले. म्हणजे आतापर्यंत आपलं काय झालं ग्लायकोलायसिस हे कम्प्लीट झालं टीसीए कम्प्लीट झालं. आता शेवटचं दॅट इज नथिंग बट पाथवे दॅट इज हेक्झो मोनोफॉस्फेट पाथवे. दॅट इज नथिंग बट हेक्झो मोनोफॉस्फेट पाथवे. आता ते कशासाठी किंवा काय यूज केलं जातं आपण बघूया. मोनोफॉस्फेट शंट पाथवे ह्यालाच म्हणलं जात असतं अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ. काय म्हणलं मी? अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ ग्लायकोलायसिस अँड टीसीए सायकल फ्रॉम द ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज. बरोबर. म्हणजे सर आतापर्यंत आपण मागात ग्लायकोलायसिस एक शिकलोय आणि टीसीए सायकल एक शिकलोय. म्हणजे ग्लायकोलायसिस आणि टीसीए सायकल तिथं दोघांचं पण सर काय होतं ग्लुकोजचं काय जातं याच्या कन्व्हर्जन मध्ये याचं ऑक्सिडेशन करून काही ना काही तर सिमिलर प्रोडक्ट किंवा सिम्पल प्रोडक्ट मध्ये फॉर्मेशन होतं. तसंच दिस इज अन हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट पाथवे असलं जातं. हे पण हेच काम असतं आणि ह्यामध्ये ध्यानात ठेवायचं त्यांच्यामध्ये एटीपीचं डायरेक्ट फॉर्मेशन होत होतं. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एटीपीचं डायरेक्ट फॉर्मेशन होत नाही. इट इज अन मल्टी कन्व्हेन्शनल पाथवे असतं. इट इज मल्टी कन्व्हेन्शन म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल एकत्र येऊन याच्या कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे प्रोटीन अमिनो ऍसिड वगैरे सगळे वेगवेगळे पाथवे असतात आणि एकाच पाथवेमध्ये काय जातं कन्व्हर्ट केलं जातं. वेगवेगळ्या याच्या सायकल असं जातं आणि एकाच पाथवेमध्ये काय जातं असलं जात असतं. दिस इज द लोकेशन इन अ लिव्हर म्हणजे याच्या हेक्झोमोनोशंट पाथवे याच्या कुठे केला जातो तर याच्या लोकेशन इन अ लिव्हर ऍडिपोज टिश्यू ऍड्रिनल ग्लँड आणि टेस्टीज असतात. हे काय दिस इज अन सर्टन लोकेशन वेअर हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवे इज ऑकर असतात. आता त्यानंतर आता सर हेक्झोज मोनोशंट पाथवे याच्या काय गरजेचं भाई आपल्याला ग्लायकोलायसिस वगैरे हे होते पण आपल्याला इम्पॉर्टन्स कशाला आहे म्हणजे आपल्याला टीसीए म्हणजे टीसीए सायकल होती ग्लायकोलायसिस होती ती सोडून आपल्या एचएमपी काय गरज लागली तर बघ दिस इज अ सिंथेसिस ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. त्यांच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिडचं सिंथेसिस होत नव्हतं. दिस इज द सिंथेसिस ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. दिस इज अ न्यूक्लियोटाइड फॉर्मेशन म्हणजे एनएडीएच एफएडीएच2 वगैरे जे असतात त्याचं फॉर्मेशन आणि रिडक्टिव्ह बायोसिंथेसिस ऑफ द स्टेरॉइड्स वेगवेगळ्या स्टेरॉइडचं फॉर्मेशन बनायचं असतात काय केलं जातं याच्यात हे हेझोज मोनोफॉस्फेट मध्ये काय जातं केलं जातं. हे काय केलं जातं ह्यामध्ये केलं जातं असं म्हणजे ग्लायकोलायसिस झालं टीसीए सायकल. हे काय झालं ग्लायकोलायसिस आणि टीसीए सायकलची अल्टरनेटिव्ह पाथवे कोण हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवे हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट पाथवे असतात. आता ह्यामध्ये ह्याचं मेकॅनिझम कसं असतात सर म्हणजे एचएमपी शंट पाथवे असतात हे दोन टाईपचे असतात. एकीकडे ऑक्सिडेटिव्ह पाथवे असतात नॉन ऑक्सिडेटिव्ह असलं जातं. त्यामध्ये दोन रिएक्शन असतात एक ऑक्सिडेटिव्ह असतात एक नॉन ऑक्सिडेटिव्ह.
आता ऑक्सिडेटिव्ह मध्ये काय होतं तर त्यामध्ये वेगळ्या स्टेप आहेत. म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट घेतला जातो. सर हे ग्लुकोज 6 फॉस्फेट हा एक कुठे ऐकलंय ग्लायकोलायसिस मध्ये ती स्टेप आठवते. ग्लुकोज नंतर ग्लुकोज 6 फॉस्फेट हेक्झोकायनेज करून दॅट इज नथिंग बट ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्याला काय कन्व्हर्ट केलं जातं त्याला कसं कन्व्हर्ट दॅट इज ग्लुकोन ऍसिटोन हायड्रोजनेज. कुठला वापरता येईल ग्लुकोन ऍसिटोनेज हायड्रोजनेज वापरून 6 फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन मध्ये कन्व्हर्ट करतात. कशामध्ये कन्व्हर्ट करतात 6 फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन आणि 6 फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोनचं कन्व्हर्जन म्हणून 3 कीटो 6 फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन मध्ये कन्व्हर्जन करतात आणि ह्याच्यामध्ये एनएडीपीएच फॉर्मेशन होतं. आणि दिस इज द मेन म्हणजे काय झालं हे दिस इज एनएडीपीएच म्हणजे न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन. काय झालं न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन आणि 3 कीटो 6 फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन पासून रायबुलोज 5 फॉस्फेट. सर मी कार्बोहायड्रेट मध्ये मला आठवलं 3 कार्बन 4 कार्बन 3 कार्बन ग्लिसरॉल्डिहाइड वगैरे असले जात असतात. 5 कार्बनचा मला एक रायबुलोज रायबोज वगैरे आठवतात. हा दॅट इज नथिंग बट आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आठवतं का रायबुलोज 5 फॉस्फेट इट इज अन इंटरमिजिएट पाथवे ऑफ द हेक्झोज मोनोफॉस्फेट. मोनोसॅकराइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे मोनोसॅकराइड असे असतात आणि त्याचे इम्पॉर्टन्स इथं असते. दॅट इज नथिंग बट रायबुलोज 5 फॉस्फेट इज इम्पॉर्टन्स आणि इंटरमिजिएट ऑफ द प्रोडक्ट ऑफ द हेक्झोज मोनोशंट पाथवे असं जातात. आणि ह्या रायबुलोज पासून नस तुझे न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिसचं फॉर्मेशन होतं. तुला आठवतंय की याच्यासाठी मी म्हणलं होतं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ मोनोसॅकराइड मध्ये रायबुलोज आणि रायबोज 5 फॉस्फेट सांगितलं होतं की न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिस साठी महत्वाचे असतात. तर दॅट इज नथिंग बट आणि या रायबुलोज 5 फॉस्फेटचं कन्वर्जन आता रायबोज 5 फॉस्फेट मध्ये करावं लागेल म्हणजे जेणेकरून याच्यासाठी न्यूक्लिक ऍसिडचे फॉर्मेशन करावे लागतील. आणि ह्या रायबुलोज 5 फॉस्फेटचं कन्वर्जन कुठे केलं जात असतात नॉन ऑक्सिडेटिव्ह जे असतात रिएक्शन असतात काय याच्यात नॉन ऑक्सिडेटिव्ह रिएक्शन ह्याच्यामध्ये रायबुलोज 5 फॉस्फेटचं कन्वर्जन रायबोज 5 फॉस्फेट मध्ये केलं जात असतं. रायबुलोज 5 फॉस्फेटचं कन्वर्जन कशामध्ये केलं जात असतं रायबोज 5 फॉस्फेट. आणि ह्याच नॉन ऑक्सिडेटिव्ह याच्यामध्ये मी काय म्हणलं याच्यात वेगवेगळे मोनोसॅकराइड्स असतात. काय याच्यात वेगवेगळे मोनोसॅकराइड असतात ते वेगवेगळे मोनोसॅकराइडचे इंटर कन्वर्जन काय जाते केलं जातात. 3, 4 आणि 5 आणि 7 जे एक तसं मोनोसॅकराइड असतात यांचे काय जातं कन्वर्जन म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड मध्ये याच्यात असे काय जातं कन्वर्जन असतात. इथे सेडाहेप्टिलोजचं फॉर्मेशन वगैरे सेडाहेप्टिलोज 7 हेप्टोजचं काय जातं फॉर्मेशन असतं. म्हणजे दिस इज अन इंटर कन्वर्जन ऑफ दॅचेस 3, 4, 5, 7 काय जातं मोनोसॅकराइड काय जातं केलं जातं. कशामध्ये नॉन ऑक्सिडेटिव्ह स्टेप असतात. कशाची तर हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवेची हेक्झोज मोनोफॉस्फेट काय जातं पाथवेची असले जात असते. ओके तुमच्या लक्षात आलं. म्हणजे मी काय म्हणलं हेक्झोज मोनोफॉस्फेट कशाचं असलं जातं दिस इज अन अल्टरनेटिव्ह स्टेप ऑफ द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ म्हणजे दिस इज अन अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ द ग्लायकोलायसिस. कशाचं असतात ग्लायकोलायसिसचा अल्टरनेटिव्ह पाथवे ग्लायकोलायसिस आणि टीसीएचचा काय जातं अल्टरनेटिव्ह पाथवे असलं जात असं. लिव्हर वगैरे असतात टेस्ट असतात तिथं लिव्हर असतात टेस्टीज वगैरे असतात ऍडिपोज लँड असतात ऍड्रिनल लँड असते तिथं काय जातं याच्यासाठी ह्या रिएक्शन काय जातं कॅरिड आउट केलं. सिग्निफिकन्स काय असतं सिंथेसिस ऑफ न्यूक्लिक ऍसिड असतात न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन असतात आणि स्टेरॉइडचं काय जातं फॉर्मेशन काय जातं केलं जात असं. ऑक्सिडेटिव्ह मध्ये याच्यासाठी म्हणलं ग्लुकोज 6 फॉस्फेटचं काय जातं कन्वर्जन करून कशामध्ये कन्वर्जन केलं जातं रायबुलोज 5 फॉस्फेट मध्ये काय जातं कन्वर्जन काय जातं केलं जात असतं. हे झालं ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडेटिव्ह स्टेप मध्ये. आणि नॉन ऑक्सिडेटिव्ह स्टेप मध्ये जे रायबुलोज 5 फॉस्फेट असतात त्याचं कन्वर्जन काय केलं जातं असं रायबोज 5 फॉस्फेट मध्ये काय जातं केलं जात असतं. कशामध्ये रायबोज 5 फॉस्फेट. म्हणून मी म्हणलं होतं की याच्या पुढे गेल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल की याच्या आपण रायबुलोज 5 मध्ये इंटरमिजिएट रिएक्शन काय आहे तर भाई आपल्या मिशन पाथवेचे आणि बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय जातं न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिसचं काय जातं फॉर्मेशन काय जातं केलं जातं. ह्याच्यानंतर मी तुम्हाला नोट्स काय केलं प्रोव्हाइड केलं. धन्यवाद.